देव इंद्रायणी थांबला, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. भक्ती भावाने एकरूप झाला, म्हणे मुक्ताई बाई चमत्कार झाला. समाधी होता हात धरला, एक जनार्दनी नित्य नांद आठव उजळून आले आळंदीचे हे गाव. हॅलो हाय नमस्कार सर्वांना, कशा आहात मंडळी? मस्त ना, मस्त मजेतच असाल. आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर मग आषाढी एकादशी आहे आणि एकादश म्हटलं तर उपवास हा असतोच. आणि आज आहे शनिवार, तर मुलांना ही आहे सुट्टी. शनिवार म्हटलं की मुलांना आषाढी एकादशीची सुट्टी आहे. आणि उपवास म्हटलं तर मुलांचाही घरातमध्ये उपवास असतो. जेवण खाऊन काय असे ना, मम्मी आज शाबूचं काहीतरी बनवणार आहे म्हटलं तर त्यांचाही उपवासच असतो. त्यामुळे एकटीसाठी म्हटलं तर बनवता होत नाही. माझ म्हटलं मुलांचंही सुट्टी आहे, त्यामुळे सकाळीच ना 2 वाटी मी शाबू भिजत घातली होती. आणि लहान मुलग्याची फरमाईश होती की मम्मी वडे बनव म्हणून. मग म्हटलं चल बनवते. त्याच्यासाठी मी बटाटे उकडून घेतले नव्हते, कारण की मी साधी सिंपलच शाबू बनवणार होते. परंतु तो म्हटला की मम्मी बनव. मग म्हटले बटाटे 2 मध्यम आकारचे किसून घेतले. लहानच्या किसणीनं ना ते किसून घ्यायचे. आणि जे आपले माझ्याकडे ना लाल मिरची म्हणजे ओली मिरचीच ती लाल झाली होती ठेवून, त्यामुळे लाल मिरची आणि थोडंसं तिखट कमी केलेलं आहे. ओबडधोबड अशी ना मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर ते ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, ह्याच्यामध्ये तुम्ही जिरं वापरत असाल तर जिरेही घालू शकता, कोथिंबीरही घालू शकता. ह्याच्यामध्ये मी आता सेंधव नमक वापरला आहे, कारण की उपवासाच्या वेळेला काळं नमक किंवा सेंधव नमक असंही ह्याला म्हणतात, दोन्ही नावे आहेत. आणि तेही टाकलेलं आहे आणि सगळं मिश्रण ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला पाण्याची गरज कुठेही लागत नाही. का लागत नाही तर आपण ना ह्याच्यामध्ये बटाटा असतो ना तो किसून वापरला असतो, आणि किसून बटाटा वापरतो त्यावेळी काळा पडू नये म्हणून आपण पाण्यामध्ये वापरत असतो. मग पाण्यातीलही मी पिळून घेतलेला आहे आणि त्याचाच ओलसरपणा थोडा का असेना ह्याला असतो. त्यामुळे ना हे पीठ छान असं मळलंही जातं. सर्व मिश्रण ना एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चिली फ्लेक्स जरी वापरला किंवा लाल बुक्का जरी वापरला तरीही चालतो. मी म्हणजे आधी पूर्वतयारी आपण जर करायचं असेल रेसिपी तर आपण आधी पूर्वतयारी करून ठेवतो. परंतु माझ्या मुलग्याने अचानक मला म्हटलं की मम्मी आज वडे बनव, म्हणून म्हटलं चल. त्याच्यासाठी मी ह्याच्यामध्ये लाल बुक्का ते कोणताही म्हणजे घरामध्ये नाही आहे, मग असेल त्याच्यामध्ये मी करून तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करते. आणि मला जर योग्य वाटले, रेसिपी चवीला वाटली आहे चांगली, तरच मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि हे मुलग्याला दिलं होतं, मग मलाही वाटलं की तुमच्याबरोबर चला थोडंफार शेअर करू. त्यासाठी पहा इथे मिश्रण मी छान असं मळून घेतलेलं आहे. आणि ह्याचे ना हातानेच असे छान छान असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जेणेकरून काय होतं, थोडंसं गोळा असतो ना थोडासा लहान घ्यायचा, म्हणजे पातळ आपले छान असे वडे बनले जातात. आणि त्याचबरोबर तुम्ही थोडेसे असे कटलेटही बनवलं आहे, कारण की त्याला खातावेळी काहीतरी वेगळं. आणि माझा उपवास असला की त्या दोघांचाही उपवासच असतो. कढईमध्ये तेलही गरम करत ठेवलं होतं. इकडे वडे तयार होईपर्यंत ना मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. आता तेलही गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये ना वडेही सोडून घ्यायचे आहेत आणि छान असे मंद आचेवरती ना एक 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती तळायचे आहेत. मंद आचेवरती तळल्याचा फायदा काय होतो की आतूनही वडे छान असे भाजले जातात. आणि जो वडा तेलामध्ये फुटतो ना तो तेलामध्ये वडा फुटत नाही. त्यामुळे ना होता होईल तेवढं एक 5-10 मिनटं का असे ना मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. मग थोड्या वेळानंतर ना आता ह्या वेळेला ना मी थोडासा गॅस मोठा केलेला आहे बरं का, जेणेकरून आपले वडे आतूनही छान असे शिजले गेलेले आहेत. आणि बाहेरूनही थोडासा मोठा गॅस केला ना तर व्यवस्थित असा क्रिस्पीपणा येतो त्या वड्यांना. त्यामुळे पाहू शकता इथे आपले आता वडेही हे झालेले आहेत, तळून झालेले आहेत, छान असे भाजले गेलेले आहेत. मी ह्याच्यामध्ये लाल जे आपलं भगवती लाल तिखट असतं ना ते वापरलं नाही, तरीही किती वड्याला छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये ना जे थोडे कटलेट बनवले होते ना तेही टाकून देते. आणि तेही मंद आचेवरती एक 5 मिनटं मंद आचेवरती, कोणतेही असू दे वडे कोणतेही बनवायचे असू दे, थोडे मंद आचेवरती एक 5-10 मिनटं ना आधी भाजून घ्यायचे आणि मगच थोडासा गॅस मोठा करून ना असे तळून घ्यायचे. तर मग छान असे कटलेट दहीबरोबर छान असे वडे आणि कटलेट आपले तयार झालेले आहेत. छान असे क्रिस्पी आपले कटलेट तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला अजून जर भेट दिला नसाल तर नक्की भेट द्या. आणि अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रामकृष्ण हरी मंडळी.